निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्यातील स्वारगेट परिसरातल्या एका हॉटेलातनं त्याला ताब्यात घेतलं। कालच तो दिल्लीतनं पुण्यात विमानाने आला आणि पुण्यात विमानतळावरही त्याने पुन्हा गंभीर आरोप केले। पुण्यात शरण येऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असल्याचं तो म्हणाला होता, मात्र त्याआधीच बीड पोलिसांनी पहाटेच त्याला ताब्यात घेतलं। या हॉटेलचं भाडंही कासलेनं दिलं नसल्याचं हॉटेल कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतला एमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। निलंबित पीएसआय रणजित कासले ज्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे। काल रात्री तो दिल्लीहून पुणे विमानतळावर लँड झाला आणि त्यानंतर त्याने सांगितलं की मी बीड पोलिसांना जाऊन सरेंडर होणार। मात्र तो काल रात्री पुण्यातील स्वारगेट परिसरातील या सुंदरम हॉटेलमध्ये मुक्कामी होता आणि त्याला याच हॉटेलमधून बीड पोलिसांनी आज सकाळी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतलेला आहे। जवळपास 4 ते 5 पोलीस अधिकारी या ठिकाणी पहाटेच्या सुमारास दाखल झाले आणि त्यानंतर याच हॉटेलमधून त्याला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर याच हॉटेलमध्ये तो रात्री त्याच्या काही सहकाऱ्यांबरोबर मुक्कामी होता आणि आता आपण बघितलं तर आतमध्ये रेकॉर्डमध्ये त्याचं नाव देखील या ठिकाणी आहे। इथं हेच रिसेप्शनला लोक होती। तो रणजित कासले रात्री याच हॉटेलमध्ये मुक्कामी होते। त्यांनी पैसे दिलेत काय, किती पैसे दिले, कसे दिले? पेमेंट अजून झालेलं नाहीये, पेमेंट झालेलं नाही अजून। ते निघून गेले, पगार पेमेंट सुद्धा झालं नाही हॉटेलचं, पेमेंट सुद्धा झालेलं नाहीये। 4-5 लोक दिसत आहेत तुमच्या सीसीटीव्ही फुटेज। 6-7 जण होते, 7-8 जण होते। गाडी होती तिकडे बाहेर, गाडी होती ती पोलिसांची गाडी होती। पोलिसांची गाडी होती ती। कोण पोलीस होते काय माहिती नाही, पण पोलिसांची सिव्हिल ड्रेसवर होते सगळे ते लोक। खरं तर गेले काही दिवस तो फरार होता, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी फिरत होता आणि इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे व्हिडिओज पोस्ट करत होता आणि थेट पोलिसांना देखील चॅलेंज करत होता आणि त्यानंतर काल तो सरेंडर होईल त्याने असं सांगितलेलं होतं। मात्र याच हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी तो मुक्कामी होता पुण्यातील स्वारगेट परिसरातील या हॉटेलमधून बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याला अटक केली जाईल। त्याच्यावर पुढे नेमकी काय कारवाई होते, नेमकं वेगवेगळे काय गोप्यस्फोट तो करतो, कारण वेगवेगळे पोस्ट टाकून तो वेगवेगळे खुलासे करत होता। नेमकं आता पोलीस त्याच्यावर काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।